हॅलो एव्हरीवन, आज आपण लॉक्सिकार्ड आणि लॉक्स2% यामध्ये काय डिफरंट आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. लॉक्स2% हे काय आहे, ते एक लोकल ॲनेस्थेटिक ड्रग आहे. मायनर प्रोसिजरसाठी इंजेक्शन लॉक्स2% याचा उपयोग केला जातो. जेव्हा सर्जनला एखाद्या विशिष्ट भाग तात्पुरता नम करायचा असतो तेव्हा आपण लॉक्स2% हे इंजेक्शन पेशंटला देत असतो. जसं की एक्झाम्पल, नर्व ब्लॉक करण्यासाठी, जखमेवर टाके घालण्यापूर्वी, कोणतीही मायनर प्रोसिजर असल्यास आपण इंजेक्शन लॉक्स2% देतो. तर का देतो? कारण की पेशंटला पेन फील व्हायला नको, त्यासाठी आपण इंजेक्शन लॉक्स2% पेशंटला देत असतो. लॉक्स2%मध्ये एक प्रिझर्वेटिव्ह ॲड असते. त्याचं नाव काय आहे? तर नाव आहे मिथाइल पॅराबिन. त्याचा यूज काय आहे? त्याचे लॉक्स2%मध्ये मेडिसिन आहे, त्यापासून फंगल आणि बॅक्टेरियल ग्रोथपासून ते वाचवते. त्यानंतर आपण बघूया लॉक्सिकार्ड आपण कसं देत असतो, तर इंट्राव्हेनस देत असतो, म्हणजे IV देत असतो. जर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये हृदयाची धोकादायक अनियमित धडधड, त्याला काय म्हणतो आपण, तर वेंट्रिकल अरिथमिया, ते नियंत्रित करण्यासाठी आपण हा ड्रग देत असतो. याचा यूज आपण OT किंवा ICUमध्ये केला जाते. लॉक्सिकार्ड आणि लॉक्स2%मध्ये असा डिफरंट आहे की लॉक्सिकार्डमध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह काय केलेले असते, ॲड केलेले नसते. ते साधारणपणे प्रिझर्वेटिव्ह फ्री असते. ते द्रवण म्हणून तयार केलेले असते, त्यामुळे ते कसेही IV देत असतात. तर हा डिफरंट लॉक्सिकार्ड आणि लॉक्स2%मध्ये आहे. थँक्यू.